मठ्ठा घ्या मठ्ठा, मठ्ठा चालला मठ्ठा घ्या. असंच म्हणतात ना पंक्तीत. चालला तर जाऊ द्या, आपण बनवू. खलबत्त्यात मसाला वाटून आणि मातीच्या भांड्यामध्ये घुसळलेला मठ्ठा चवीला एकदम भारी. त्यासाठी इथे मी खलबत्त्यात भरपूर अद्रक घेतलं आणि एक छोटीशी हिरवी मिरची टाकून बारीक वाटून घेतलं. यातच कोथिंबीरीच्या 4 काड्या आणि पुदिन्याची 5 पानं टाकून वाटून घ्यायचं. हे अगदी बारीक वाटावं म्हणून मी यात पाव चमचा मीठ टाकलं. आता यातच भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा, 1 चमचा साखर आणि 1 चमचा काळं मीठ टाकून याचा चांगला गोळा बनवून घेतला. मठ्ठा मातीच्या भांड्यात बनवणार आहोत, पण भांडं हे असं हलतं म्हणून मी कपड्याची चुंबळ बनवली आणि त्यावर हे भांडं ठेवून भांड्यात 1 मोठी वाटी दही टाकलं आणि वाटलेला गोळा टाकून दह्याच्या गुठळ्या मोडेपर्यंत रवीने हे छान हलवून घेतलं. दही आपलं एकदम स्मूथ दिसतंय. यातच आता 4 वाट्या पाणी टाकून हे एकजीव करून घ्यायचं. मठ्ठा घुसळल्यानंतर थोडंसं पिऊन पाहायचं. चवीला जर काही मीठ कमी जास्त वाटत असेल तर त्यानुसार पाणी किंवा मीठ ऍडजस्ट करायचं. इथे मला मीठ कमी वाटत होतं म्हणून मी अर्धा चमचा काळं मीठ टाकलं आणि मठ्ठा मिसळून घेतला. इथे मी हा मठ्ठा घरच्याच 4 लोकांच्या पंक्तीला वाढणार आहे, त्यामुळे हा मठ्ठा मी छोट्याशा बकेटामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. अगदी क्यूटसं दिसतंय आणि पिण्यासाठी कुल्हडमध्ये काढून घेतलं. यात कोथिंबीर वाटून टाकलेली आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर पूर्ण मठ्ठ्यात उतरलेला आहे. असा मठ्ठा बनवा आणि एन्जॉय करा. थँक्यू.